तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पण आपण घरातल्या पायऱ्या बनवायला घेतो तेव्हा आपल्याला त्याची पूजा करावी लागते ते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विवेक आणि तुम्ही बघताय आपल्या घराची मिनी ब्लॉग सिरीज. सकाळी सकाळी येऊन बघितलं कामावर तर कळालं भाई आपल्या कॉलमची सगळं शटरिंग निघून गेली होती. काल बघा हे असं दिसत होतं सगळं पॅक पॅक, पण आज सगळं मोकळं मोकळं दिसू राहिलं. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना ऑइल का बरं वापरताय, बघा कसा चिकना कॉलम निघालाय है ना. काल असं आपण त्याला शटरिंग लावली होती, त्या शटरिंगच्या मधून आपण ऑइलिंग केली होती. बघा किती भारी लुक येतोय ना. आता थोडंसं बी काही बिहानी कॉम नाही आणि एक नंबर चिकने कॉलम निघून आला. आणि इथं मेन म्हणजे आपल्या पायऱ्याची लँडिंग म्हणते ती की खूप मोठी, तर 4-5 जण आरामात उभे राहू शकतात. आणि टीमवर्क बाई कुठं पण जरुरी असतं बघा. या काकांनी माल उचलला, त्या काकांना पास केला आणि त्यांनी आपल्या पप्पाला पास केला. याला म्हणते टीमवर्क. लँडिंगमध्ये आपण भरपूर माल टाकून घेतलाय, कारण सगळा लोड त्याच्यावरच असतो स्टेअरचा. आणि बघा ना बाई, स्टेअरचा लुक किती भारी होतोय. अजून ते लाकडं वगैरे निघाले पण नाही. लाकडं निघाले ना, एक नंबर चिकना आणि एक नंबर प्लेन असं दिसतं बाई. इकडून बघा लँडिंगची प्लेन करणं चालू होती. पप्पानी मस्त त्याला दाबून दुबून मस्त प्लेन करून टाक. आणि माल घालून बघणं लय सॅटिस्फाईंग वाटतं बरं का. फक्त बघणं आणि करायला गेलं तर बाई डायरेक्ट आपली बँडच वाजून जाईल. आणि हा आपल्याला डबल माल कालवायला लागला, कारण आपला जो आडवा भीम आहे ना वरती एकदम लास्टचा, तो पण करून घ्यायचा आहे. आज काहीच ठेवायचं नाही बाई. आता उद्या बघा तुम्ही सगळी शेटरिंग निघेल ना आपल्या पायऱ्यांची, एक नंबर चिकने पायऱ्या दिसणार तुम्हाला. उद्या दाखवतो. तोपर्यंत फॉलो करा आणि लवकरात लवकर भेटतो उद्या 8:30 वाजता. चला.